आज छायाचित्रकार दिन आहे, फोटोग्राफर दिन. आज या सर्व छायाचित्रकारांना शुभेच्छा देण्यात आल्या. कारण का आपल्याला माहिती आहे त्यांचं खूप कष्ट या ठिकाणी असते. जगासमोरील जी सातत्याची जी बाजू आहे ती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न हे आपले छायाचित्रकार करत असतात आणि जे काय सत्य आहे हे जगासमोर आणण्याचा ते प्रयत्न करत असतात. आज त्यांचा छायाचित्रकार दिनानिमित्त सर्व छायाचित्रकारांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी पत्रकार संघामध्ये त्यांच्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी झाला. या सन्मानाला जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष आमचे मित्र इंद्रजित भाऊ पवार साहेब, तसंच या ठिकाणी हबपचे बुवा आमचे नारायण सुरवशी बुवा या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व पत्रकार संघातील सर्व पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार सर्व या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांचा मान सन्मान करण्यात आला आणि त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या. शेवटी संदर्भात वेळेस एक शब्द वापरला की पाकिट घेऊन आंदोलन केलं जातं, यात नेमकी तथ्यता काय आहे? तर बघा, तुम्हाला सगळं माहिती आहे. अतिशय चांगला जिव्हाळ्याचा प्रश्न जो होता बीओटी कालचा, सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा विषय होता. त्याला एक काहीतरी निगेटिव्हिटी सोलापूरकरांच्या समोर पसरवायचा प्रयत्न केला होता. अनेक लोकांच्या सांगण्यावरून ती निदर्शने करण्यात आली. काही लोक, आता मी तुम्हाला माहिती आहे की मी नाही बोललो, महानगरपालिकेमध्ये अशी चर्चा होती की काहीतरी घेऊन काहीतरी स्टंटबाजी करायची अशी चर्चा होती. त्या माध्यमातून ते वक्तव्य गेलं असेल. आपल्याला माहिती आहे बीओटी हा प्रकल्प सोलापूर शहरवासियांसाठी खूप महत्वाचा विषय होता आणि ज्या ठिकाणी जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन आपण कायम टू महानगरपालिकेची जागा, ह्याच्या आधी देखील खूप जागा आपण या ठिकाणी बीओटी तत्वावर आपण सक्सेस केलेले आहेत. त्याच धर्तीवर महानगरपालिकेची जी काही जागा आहे बीओटीवर विकास करून आपण या ठिकाणी महापालिकेचं उत्पन्न वाढवून त्याची मालकी महानगरपालिकेचीच ठेवून या ठिकाणी निर्णय घेणार होतो. एक चांगला प्रकल्प आपण या ठिकाणी करणार होतो. त्याला मुद्दामून काहीतरी एक स्टंटबाजी करून सोलापूरकरांची दिशाभूल करायचा प्रयत्न होता. या शब्दावर ठाम आहेत का की पाकिट घेऊन ते आंदोलन केलं? बघा, मी काय म्हणू लागलो, तो विषय नाही आता, कारण का कालचा तो सगळा विषय झालेला आहे. चर्चा अशी होती म्हणून मी सांगितलेलं, त्यात दुसरा कुठलं म्हणजे आता मी परत बोलायचा काही विषय नाही. बीओटीच्या संदर्भाने काल जे आहे ते सादरीकरण करण्यात आलं होतं, मात्र हे सादरीकरण काही नगरसेवकांना समजलं नाही, कारण ते पूर्णपणे हिंदीमध्ये होतं. त्या अनुषंगाने भविष्यात त्या सगळ्या नगरसेवकांना मराठीमध्ये जे बघा, बीओटीचा जो प्रकल्प आहे, बीओटीच्या वरचा जो प्रकल्प सादरीकरणाचा जो विषय होता, अनेक नगरसेवकांना सगळ्यांना समजलं. ते पहिला इंग्लिश मध्ये बोलत होते, त्याच्यानंतर काही नगरसेवक म्हणले मराठी नाही तर हिंदीमध्ये बोला म्हणून ते हिंदीमध्ये प्रेझेंटेशन केले. बऱ्याचशा नगरसेवक लोकांना सगळ्यांना हिंदी समजलेलं आहे आणि ज्यांना कोणाला काय थोडीशी अडचण झाली त्यांना मराठीमध्ये तिथले जे प्रशासन अधिकारी आहेत त्यांनी सर्वांनी समजून सांगितलेलं आहे. त्या अनुषंगाने परत भविष्यात बैठक वगैरे घेऊन नगरसेवकांना पुन्हा एकदा आता हे बघा, आहेत किंवा काय प्रोजेक्टला आपण 2 प्रोजेक्टला या ठिकाणी मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने जो काय त्यांच्या अटी आहेत त्यांच्या अटीच्या नियमात आपण बसून 2 प्रकल्पाला या ठिकाणी मान्यता दिली आहे. भविष्यात आपलं सोलापूर ज्याप्रमाणे पुणे आणि मुंबई ज्याप्रमाणे धर्तीवर ज्याप्रमाणे बीओटी प्रकल्प सक्सेस होऊन ते महानगरपालिका सक्षम झाली, त्याचप्रमाणे सोलापूरची महानगरपालिका देखील सक्षम व्हायला पाहिजे. अशा दृष्टीने अनेक प्रकल्प, जवळपास 28 प्रकल्प आपल्या सोलापूर शहराच्या शासनाच्या वतीने आलेले आहेत. ते देखील भविष्यात पुढे येतील असं सांगायचं. 2 जागांसाठी जो आहे काल ठराव जो आहे झाला, पण तो अशा किती जागा ज्या आहेत ते तुमच्या कार्यकाळात जे माझ्या कार्यकाळ म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य शासनाने या ठिकाणी एक नियम केलाय. ह्याच्या आधीचे जे बीओटी प्रकल्प आहेत ते सक्सेस रेशो कमी होता, त्यामुळे राज्य शासनाने एक स्वतः जी आर काढलाय. जी आर काढून एक 22 कंपन्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातले जे काही 29 महानगरपालिका आहेत त्या सर्व महानगरपालिकेमध्ये त्यांचं महानगरपालिकेची जी रेडी रेकनरची जमिनीची जी रेट असेल रेडी रेकनर काढणे व तो प्रोजेक्ट बीओटी प्रोजेक्ट सक्सेस कसं व्हायला पाहिजे, जेणेकरून एखादा आपण बीओटी प्रकल्प आपण उद्या जर काय टेंडर काढलं त्याचं, एखाद्या कंपनी त्या प्रकल्पासाठी जर इच्छुक झाली तर त्याला किती पैसे त्याला घालावं लागेल, महानगरपालिकेला त्याचं उत्पन्न वन टाइम प्रीमियम किती मिळालं पाहिजे, तसेच आपली महानगरपालिकेची मालकी लॉंग टाइम तसेच कशी अबाधित राहिली पाहिजे व रिझर्वेशन न चेंज होता त्याच ठिकाणी कसं तो विकसित झाला पाहिजे, अशा पद्धतीने एक जी आर काढलाय. त्या जी आरच्या अनुषंगाने अनेक प्रकल्प वेळोवेळी या ठिकाणी विकसित होणार. मी प्रामाणिकपणे महापौर म्हणून या ठिकाणी सोलापूरकरांची सेवा करत असताना अनेक स्टंटबाज लोक या ठिकाणी स्टंट करून गेले. तुम्हाला माहित आहे, ह्याच्या आधी देखील विकास कामं करत असताना हेच लोक आता काल जे काही स्टंट केले, काल बोर्डामध्ये
आमचं जेव्हा बजेट झालं, बजेटमध्ये पण बीओटीला या ठिकाणी एकमताने मंजुरी दिली होती. काल देखील त्यांना आम्ही जे काही विरोधक होते त्यांना आम्ही समजून सांगितलं, गटनेते होते त्यांना समजून सांगितलं, त्यांना त्या ठिकाणी प्रकल्प लक्षात आल्यानंतर त्यांनी एकमताने या ठिकाणी मान्यता दिली. पण काही थोडे प्रमाणाचे बाकीचे लोक होते, त्यांना प्रकल्पच कळला नाही, ते बाहेर स्टंट करत बसले. ज्यांना प्रकल्प कळला ते काल आम्हाला एकमताने विषय मंजूर करून आपण 20 विषय तारखेला केला. जी आहे ती भाजपची एक बैठक आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. आता प्रदेशकडनं आम्हाला सांगितलेलं की सीएम साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि येणार आहेत.